Hello children, I am your Vidya teacher. Today we are going to learn dress quickly. Dress quickly. Dress quickly. This poem is based upon your good habits. All your life you will have to dress every single day unless all your life you will have to dress every single day unless you should happen to be sick. Why not learn to do it quick? You should happen to be sick. Why not learn to do it quick? Hang your clothes the proper way, so you will find them fresh next day. Hang your clothes the proper way, so you will find them fresh next day. Treat them with a little care, fold them neatly on a chair, so without a bit of worry, you can dress in quick a hurry. So without a bit of worry, you can dress in quick a hurry. Think of the slovenly goods before you steal your clothing on the floor. Think of the slovenly goods before you steal your clothing on the floor. आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर पटकन ड्रेस कधी आपल्याला मिळेल, पटकन आपली तयारी कधी होईल, जर ते आपण व्यवस्थित ठेवलं असेल तर. हेच या कवितेमध्ये सांगितलंय. तुम्हाला तुमची प्रत्येक वस्तू मिळण्यासाठी तुम्ही स्वतःचं घर एकदम टायडी ठेवलं पाहिजे. अनटायडी म्हणजे अव्यवस्थित. तसं जर असेल तर तुम्हाला पेन, पेन्सिल, रबर कसली काय कोणतीच गोष्ट मिळणार नाही वेळेवर. म्हणून तुम्हाला नीट राहायलाच पाहिजे, नीट वस्तू ठेवायलाच पाहिजेत. तर ड्रेस जर आपल्याला क्विकली घालायचा असेल तर त्या ड्रेसच्या आधी तुम्ही घड्या घातल्या पाहिजेत. घड्या घालून त्या नीट कपाटामध्ये हँगरला लावून व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. हेच या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. च्या 2 ओळीमध्ये असं सांगितलं की थिंक ऑफ द स्लोवनली ग्रुप्स बिफोर. स्लोवनली ग्रुप्स म्हणजे जी माणसं मॅनर्सलेस वागतात. मॅनर्सलेस म्हणजे काय, तर कुठेही थुंकायचं किंवा पान खायचं, गुटखा खायचं. तर या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही स्लोवनली आहात. तुम्ही जर नीट समोरच्याशी बोलत नसाल तर तुम्ही स्लोवनली आहात. म्हणजे त्याच्यामध्ये उद्धट, रूडली म्हणजे मॅनर्सलेस असे शब्द त्याच्यामध्ये येतात. हा संपूर्ण धडा तुमच्या चांगल्या हॅबिट्ससाठी आहे. मग चांगली हॅबिट कोणती, त्याचे तुम्ही यादी बनवायची. मग त्याच्यामध्ये अगदी तुम्ही वेळच्या वेळी अभ्यास करण्यापासून, अंघोळ करण्यापासून प्रत्येक गोष्ट ही तुमची चांगली हॅबिट झाली पाहिजे. म्हणजे चालता चालता सहज जर रस्त्यावर तुम्ही थुंकलात तर दॅट इज नॉट गुड हॅबिट. मग ते स्लोवनली झालात तुम्ही. तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या सवयी या माहीत करून घ्यायला पाहिजेत आणि तसं तुम्ही वागलं पाहिजे. गुटखा खाऊन, पान खाऊन तोंडाला वास येतो. हळूहळू ती माणसं खात खात गेली तर अंगाला पण त्यांच्या तसाच वास येतो. आणि हळूहळू इतकी सवय होती गुटखा, दारू या सगळ्या वाईट गोष्टींची की मग ती माणसं आजारी पडतात. आणि त्यांचे आतले ऑर्गन्स असतात शरीरातले, कधी कधी यकृत, लिव्हर तुम्ही ज्याला म्हणता, म्हणजे लिव्हर फुटतं. तुम्ही ऐकलं असेल दारुड्या माणसांचं लिव्हर फुटतं आणि ते मरून जातात. तर या सगळ्या स्लोवनली ग्रुप्स आहेत की ज्या अव्यवस्थितपणाच्या आहेत. तर आपला समाज, आपला देश, तर आपली जर प्रगती व्हायची असेल तर आपण चांगलं राहायला हवं आहे. मग हे चांगलं राहण्यासाठी आपल्याकडे चांगल्या सवयी पण पाहिजेत. शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी दिलं आहे यू स्ट्रीव युअर क्लोदिंग ऑन द फ्लोर. फ्लोर म्हणजे जमीन.
तुम्ही ज्यावेळी असं अव्यवस्थित वागता त्यावेळी तुम्ही त्याच्या आधी म्हणजे बिफोर म्हणजे आधी, त्याच्या आधी तुम्ही हे लक्षात घ्या की या काही गोष्टी अशा करायच्या नाहीत. तर आपण नीटली वागायचं आहे. आपल्या हॅबिट्स गुड पाहिजेत. म्हणजे रोज अंघोळ केली पाहिजे, रोज अभ्यास केला पाहिजे, दारू नाही पिली पाहिजे, गुटखा नाही खाल्ला पाहिजे, पान नाही खाल्लं पाहिजे, कुठे पण नाही थुंकलं पाहिजे. तुम्ही मला अजून लिस्ट द्या काय चांगल्या सवयी आहेत त्याच्या. तर या सगळ्या तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये लिहायच्या आहेत. आता करोना व्हायरसमुळे आपल्या सवयींमध्ये अजून जास्त बदल झालेत. म्हणजे मास्क वापरला पाहिजे. मास्क वापरल्यानंतर सारखा हात पण नको लावायला. तो मास्क काढताना पण कानापासून त्या दोऱ्याला पकडून मग तो मास्क काढायचा. नंतर शिंकताना आपले माउथ कवर करायचं आहे, नोज कवर करायचं आहे, कुठे पण शिंकायचं नाही. शिंकताना रुमाल धरायचा आहे. खोकताना पण विचार करायचा आहे, तोंडावर हात ठेवायचा आहे, आपलं माउथ कवर करायचं आहे. तर यासुद्धा सगळ्या गोष्टी चांगल्या सवयीमध्ये, चांगल्या हॅबिटमध्ये येतात. ड्रेस क्विकली जरी धडायचं नाव आहे तरी हॅबिट्स तुम्हाला या सगळ्या जाणून घेतल्या पाहिजेत. तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 20वर शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. त्याच्यात पहिला अर्थ आहे स्लोवनली. स्लोवनलीचा अर्थ आहे अनटायडी. टायडी म्हणजे व्यवस्थित आणि अनटायडी म्हणजे अव्यवस्थित माणसाला स्लोवनली हा शब्द वापरतात. केअर म्हणजे काळजी करणे आणि केअरलेस म्हणजे काळजी न करणारा, निष्काळजी. म्हणजे जो काळजी करत नाही स्वतःच्या ड्रेसची, मॅनर्सची, म्हणजे मॅनर्सनी नाही वागत. पुढे गुप्स हा शब्द दिला आहे. गुप्स म्हणजे रूढ म्हणजे जो उद्धटपणे बोलतो तो. त्याचे स्लोवनली आणि गुप्सचा अर्थ साधारण एकच आहे. नंतर शब्द आहे स्ट्यूचा अर्थ दिला स्कॅटर. म्हणजे स्प्रेड हिअर अँड देअर. स्प्रेड तुम्ही ज्या वस्तू इकडे तिकडे टाकता की नाही, घेतले वही टाकलं तिथेच, घेतली पेन्सिल टाकली तिथेच, दप्तराचं भान नाही, कुठे वस्तू ठेवलेल्या असतात, कुठेही टाकलेल्या असतात, त्याला म्हणायचं स्प्रेड. त्यात शब्द वापरला आहे स्ट्र्यू. REW स्ट्र्यू. क्लोथ म्हणजे कपडे. क्लोथ्स असा अर्थाने इथे शब्द आलेला आहे. मराठी काय किंवा इंग्लिश काय कोणतीही कविता असली की तिच्या कवितेतल्या प्रत्येक ओळीचा जो शेवटचा शब्द आहे तो शेवटचा शब्द आणि बरोबर त्याच्या खाली आलेला शेवटचा शब्द हे दोन्ही रायमिंग्स असतात. म्हणून इथे रायमिंग्स आलेले आहेत. ड्रेस, त्याच्या खाली आहे अनलेस. मग नंतर येतो सिक म्हणजे आजारी. क्विक म्हणजे पटकन. त्याच्यानंतर येतो वे, त्याच्या खाली आहे डे. नंतर आला आहे केअर, त्याला रायमिंग आहे चेअर. नंतर आला आहे वरी म्हणजे काळजी. WORRY वरी म्हणजे काळजी. आणि मग आहे हरी म्हणजे लवकर, ज्याला घाई आहे तो. त्याच्यानंतर आहे बिफोरला रायमिंग आहे फ्लोअर. तर नेहमी तुम्ही वाचताना रायमिंग शब्दांवर लक्ष ठेवायचे. स्पेलिंग सारखे बघत राहायचे, वाचन चांगलं करायचं. ही कविता म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही उद्याच्या दिवसात म्हणजे रविवारच्या दिवसामध्ये 2 लिस्ट तयार करायच्यात. एक लिस्ट अशी तयार करायची की तिथे तुम्ही काय काय कामं केलीत आणि काय काय कामं नाही केलीत, आणि काम करताना कोणतं काम आवडीने केलं आणि कोणतं काम न आवडता केलं, या 2 गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे आवडीची कामं आणि न आवडणारी कामं. म्हणजे थिंग्स आय लाईक टू डू आणि थिंग्स आय डोंट लाईक टू डू. तर म्हणजे 2 प्रकारच्या लिस्ट तुम्हाला तयार करायच्या आहेत. थिंग्स आय डू विदाऊट फेल म्हणजे न विसरता. म्हणजे मी कोणत्या गोष्टी न विसरता करतो आणि कोणत्या गोष्टी करायला विसरतो. म्हणजे विसरणे म्हणजे फॉरगेट. थिंग्स आय फॉरगेट टू डू म्हणजे कोणत्या गोष्टी मी ज्या करायला विसरतो त्या गोष्टींची लिस्ट करायची. थिंग्स आय कॅन डू वेल. आय कॅन म्हणजे मला येतं करता आणि आय कांट म्हणजे मला शक्यच नाही करायला. आय कॅन म्हणजे मी करू शकतो आणि आय कांट म्हणजे करू शकत नाही. तर
थिंग्स आय कॅन डू वेल, अशा काय गोष्टी आहेत की ज्या मी करू शकतो. आणि थिंग्स आय कांट डू वेल, थिंग्स आय कांट डू वेल म्हणजे ज्या गोष्टी मी करू शकत नाही चांगल्या त्या. वेल म्हणजे चांगल्या. हा प्रश्न तिसरा आहे पान नंबर 20 वरचा. तर त्याच्यामध्ये दिले रीड द फॉलोइंग अँड सर्कल द थिंग्स दॅट द गुप्स वूड डू. म्हणजे गुप्स तुम्हाला माहिती आहे आता रोडली माणूस कसा करतो. अनमॅनर्स, ज्याला मॅनर्स नाही आहेत, मॅनर्स लेस आहे, तो कसा वागतो. तर तो जे करेल त्याच्यावर टिक मार्क करायचं आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला. आता पहिलं दिलं आहे स्पीक विथ देअर माउथ फुल. माउथ फुल म्हणजे तोंड भरून जो बोलतो, मग तो गुप्स असेल का? निश्चितच नाही. पुढचं आहे कवर देअर माउथ वेन दे स्नीझी. जेव्हा त्यांना सर्दी असते किंवा शिंक येते तेव्हा ते माउथ कवर करतात. मग त्याला तुम्ही काय कराल? तो गुप्स आहे, गुप्सची सवय आहे काही माउथ कवर करणं. हा तर माउथ कवर करतो म्हणजे याला पण तुम्ही टिक मार्क देणार नाहीत. नंतर पुढचं आहे पुट मडी फुटप्रिंट्स ऑन द बेड. म्हणजे जो अंथरुणावर चिखलाचे पाय आणतो, मग त्याला तुम्ही काय करणार? त्याला टिक मार्क करायचं, कारण तो गुप्सवाला व्यक्ती आहे म्हणजे मॅनर्स लेस. नंतर आहे स्पिट ऑन द रोड. स्प इट स्पिट म्हणजे थुंकणे, जो रस्त्यावर थुंकतो तो. नंतर आहे फ्लश द टॉयलेट प्रॉपरली म्हणजे जो टॉयलेटला गेल्यानंतर फ्लश करतो तो. नंतर आहे वाईप डर्टी हँड्स ऑन देअर क्लोथ्स म्हणजे घाणेरडे हात कपड्यांना पुसतो. पुढे आहे पिक देअर नोज. पिक देअर नोज म्हणजे नाकामध्ये बोट घालतो. नंतर आहे स्विच ऑफ फॅन्स. स्विच ऑफ, ऑफ म्हणजे बंद करणे, स्विच ऑफ म्हणजे बंद करणे आणि स्विच ऑन म्हणजे चालू करणे. स्विच ऑफ फॅन्स अँड लाईट्स वाईल लिव्हिंग अ रूम म्हणजे घरातून बाहेर जाताना जो बंद करतो पंखे आणि लाईट्स. पुढे आहे पुश पीपल ऑन द स्टेअर्स. पीपल म्हणजे लोकांना, तर पुश म्हणजे ढकलणे म्हणजे पायऱ्यांवर लोकांना ढकलतो, म्हणजे पायऱ्या चढताना लोकांना ढकलतो तो. पुढे आहे वेट इन अ क्यू म्हणजे क्यूमध्ये वाट बघतो, वेट करतो म्हणजे वेट करणे म्हणजे वाट बघतो. नंतर आहे यूज अदर पीपल्स थिंग्स विदाऊट देअर परमिशन म्हणजे यूज करतो म्हणजे वापरतो, दुसऱ्या माणसांच्या वस्तू वापरतो, पण कशा? तर विदाऊट परमिशन, त्यांची परवानगी न घेता तो वस्तू वापरतो. मग आता तुम्ही ठरवा याला मार्किंग करायचं की नाही. तुम्हाला सगळ्या वाईट गोष्टींना मार्किंग करायचं आहे. ज्या चांगल्या गोष्टी नाही आहेत, ज्या गुप्स गोष्टी आहेत, त्यांना तुम्हाला सर्कल करायचं आहे किंवा मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर शेवटची गोष्ट आहे थ्रो गार्बेज इन अ डस्टबिन. गार्बेज म्हणजे खरकटं, थ्रो म्हणजे फेकतो आणि डस्टबिन म्हणजे कचऱ्याचा डबा. तर कचऱ्याच्या डब्यामध्ये जो कचरा आहे तो फेकतो तो. तर इथे तुमचा हा तिसरा प्रश्न संपतो. पुढे प्रश्न चौथा आहे, तुम्हाला सगळे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. त्याच व्हिडिओमध्ये ते लिहूनही दाखवले, जरा तुम्ही मागे शोधलं की तुम्हाला मिळेल. किंवा तुमच्या कवितेमध्ये प्रत्येक ओळीचा जो शेवटचा शब्द आहे तो खालच्या ओळीतल्या शेवटच्या शब्दाशी रायमिंग आहे. आणि त्याच्यानंतर जो 5वा प्रश्न आहे तो तुम्हाला असा करायचा की जेवढे शब्द दिलेत, म्हणजे पहिला आहे स्लो, तर त्याला फक्त LY असं लावायचं म्हणजे तो होतो स्लो, स्लोली. पुढे आहे नाईस, नाईसला LY लावला तर होणार नाईसली. मग आहे प्रॉपर, त्याला LY लावल्यावर होणार प्रॉपरली. त्याच्यानंतर लाऊड, त्याचं लाऊडली. सॅड, तिथे काय, सॉफ्ट, सॉफ्टली. क्लिअर, क्लिअरली. नीट, नीटली. अशा पद्धतीने तुमचा हा पान नंबर 20 पर्यंतचा कविता संपलेली आहे. तर नीट वाचा, वाचन करा. आणि आज तर तुम्हाला पहिल्यांदा लिस्ट बनवायचे,
कामांची. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडला की नाही आवडला ते मला पर्सनली सांगा, कारण मी हा कोणालाही दिलेला नाही, फक्त तुमच्यासाठी केला.